आपण जाणार आहोत ओडिसामधील कोणार्क सूर्यमंदिर पाहायला। चला तर जाऊया मग। आम्ही भुवनेश्वर रेल्वे स्टेशन बस स्टँडवरून मोबस ॲपवरून पास घेतला। कोणार्क सूर्यमंदिर हे भुवनेश्वरपासून फक्त 70 किलोमीटर आहे। याचे तिकीट मोबस ॲपवरून आपल्याला 75 रुपयामध्ये मिळते। भुवनेश्वर रेल्वे स्टेशनपासून कोणार्कसाठी आपल्याला 70 नंबरची बस घ्यावी लागते। 75 रुपयामध्ये आपल्याला AC बसचे तिकीट मिळते। उन्हाळ्यामध्ये ओडिसामध्ये 45 डिग्रीच्या पेक्षा जास्त तापमान असल्याने येथे AC बसच घ्यावी लागते। ओडिसामध्ये कोणार्क मंदिर हे पर्यटनाचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे जाण्यासाठी रस्त्यांची उत्तम व्यवस्था आहे। रस्ते हे चांगल्या प्रतीचे आहेत। दीड तासाचा प्रवास करून आम्ही कोणार्कच्या शेवटच्या स्टॉपवर पोहोचलो। या चौकामध्ये उतरून आम्ही कोणार्क मंदिराकडे जाण्याचा मार्ग शोधला व चालायला लागलो। मंदिर पाहण्यासाठी आपल्याला 40 रुपये एंट्री फी द्यावी लागते। आम्ही लगेच 40 रुपयाची एंट्री फी देऊन पुढे चालत राहिलो। उन्हाळ्यामध्ये मंदिर पाहण्यासाठी भरपूर पर्यटकांची गर्दी झाली होती व भरपूर पर्यटक पाहायला आले होते। मंदिराच्या जसे जवळ जाऊ लागलो तसंच ते मंदिराचा कळस आम्हाला भरपूर उंच दिसत होता। लांबून मंदिर जवळ दिसत असले तरी आम्ही भरपूर अंतर चालत आलेलो। लांबून चालत येऊन आम्ही मंदिराच्या मुख्य मंडपापाशी पोहोचलो। तिथे मंदिराबाबतची पूर्ण माहिती दिलेली होती। भारतामधील मुख्य पर्यटन क्षेत्रापैकी एक असल्याने इथे तिन्ही भाषांमध्ये माहिती दिलेली होती। ती इंग्लिश व तेथील भाषा ओडिसामध्ये।
मुख्य मंदिराच्या जवळ आल्यावर आपल्याला समोर हा नाथा मंडप दिसतो. येथे मंदिराचा व मंदिराच्या पूर्ण परिसराचा मॅप दिलेला आहे. हा पहा. हा आहे नाथा मंडप. चला जाऊया. नाथा मंडपापासून मंदिर पूर्ण दिसत होते. याची उंची कोणार्क मंदिराची उंची एकेकाळी 227 फूट होती, परंतु सध्याची उंची 100 फूट म्हणजेच 30 मीटर आहे. कोणार्क सूर्य मंदिर हे सूर्यदेवाच्या रथाचे प्रतिकृती समान डिझाईन केलेले आहे. आता हे मंदिर भग्न अवस्थेत आहे. या मंदिराचा बराचसा भाग कोसळलेला आहे. आत्ता मंदिराच्या समोर उभे असून हा समोर पहा नाथा मंडप. नाथा मंदिराच्या पूर्ण भिंतींवर व खांबांवर नक्षीकाम कोरलेले आहे. याच्या प्रत्येक भिंतीवर विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. हे आहे मंदिराचे मुख्य द्वार. मुख्य द्वारावर बारीक नक्षीकाम केलेले आहे. हे मंदिर 1250च्या सुमारास पूर्व गंगा राजवंशातील राजा नरसिंहदेव पहिला याने बांधलेले आहे. 9, 12, 3, इवनिंग 6 एंटी क्लॉक आपका क्लॉक बन के ऊपर होगा वाला, एंटी क्लॉक से नीचे वाला. कैसे मिनट टाइम पता चलता है ना. ये जो मॉर्निंग 6 होता मिडिल है तो 1.5, 7:30, 9, 10:30, 12, 1:30, 3, 4:30, इवनिंग 6. 1 मिनट रुको. ये स्पोक और ये स्पोक ईच डॉट 3 मिनट. एक बॉल का मिनट होता है हिसाब से 3 मिनट. एक डॉट का 3 मिनट हिसाब. 60 डॉट 180 मिनट मतलब 3 घंटा. अभी कितना टाइम देख लेते. अभी देखते ना इधर 3 से गिनते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 17, 51, ये 10:30. कितना हुआ? 51 मिनट 10:30 मिनट. 10:30 से 51 होता है 11:21. ऐसा एक होता है. इधर कितने नहीं ज्यादा लेने के फोटो छूटा हुआ.
मंदिराच्या पायथ्याशी एकूण 24 गुंतागुंतीची कोरीव काम करणारी चाके आहेत, जी प्रत्येक चाके सूर्यगडी म्हणून काम करतात. तसेच प्रत्येक चाकावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केलेले आहे. याचा प्रत्यक्ष नमुना तुमच्या डोळ्यासमोर आहे. ही मागील बाजूस भगवान सूर्यदेवांची मूर्ती आहे. हे आहे कोणार्क मंदिराच्या नैऋत्य कोपऱ्यात असणारे छाया देवी मंदिर. मंदिराचे तोंड पूर्वेकडे असून बाहेरील भिंतींवर बारीक नक्षीकाम केलेले आहे. हे दगडी कोरीवकाम आहे. आत गर्भगृहामध्ये मायादेवीची छोटीशी मूर्ती आहे. मंदिराच्या वरचा भाग पूर्ण नष्ट झालेला आहे. ही मंदिराची मागील बाजू आहे. मंदिराच्या भोवतालचा परिसर हा स्वच्छ व हिरवागार ठेवण्यात आलेला आहे. ते पहा मायादेवी मंदिर व शेजारचा परिसर हा हिरवागार दिसत आहे. हा मंदिराच्या मागील बाजूचा पश्चिम उत्तर कोपरा आहे. इथे झाड असल्यामुळे झाडाची सावली भरपूर आहे. हे मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला चौथरा आहे. याच्यावर नक्षीकाम पहा.